सध्या एका विचित्र आणि भयानक दिसणाऱ्या बाहुलीच्या अख्ख्या जगाला भुरळ पडली, जिचं नाव आहे लबुबू डॉल. हिचा चेहरा एकदम कुरूप आणि विचित्र आहे, पण तरी सुद्धा इंटरनेटवर याबाबत म्हणजे ही बाहुली गोंडस आहे की विचित्र याबद्दल मतमतांतर आहे. लबुबू डॉल द मॉन्स्टर्सच्या अनेक सिरीज मध्ये दिसले. अशीच आणखी एक विचित्र बाहुली जिच्यावर मूवी सुद्धा बनवला गेला ती म्हणजे एनाबेला. आता मी या सगळ्यांबद्दल बोलतेय कारण भलेही आपण भूत प्रेत यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत असलो किंवा नसलो तरीही जगात काही गोष्टी अशा आहेत ज्या अदृश्य शक्ती असल्याचे संकेत देतात. आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे, पण ही गोष्ट ना कुठल्या खेळण्याची ना बाहुलीची, तर ही गोष्ट आहे एका शापित पेंटिंगची. आता तुम्ही विचार करत असाल की एका पेंटिंगने काय होईल. मी तेच सांगणार आहे, पण त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. आणि हो, त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर आज मी तुम्हाला ज्या पेंटिंग बद्दल सांगणार आहे ते पेंटिंग एका लहान मुलाचं होतं, ज्याचं नाव होतं द क्राईंग बॉय. एनाबेल सारखंच हे चित्र गूढ आणि भयानक आहे. हे पेंटिंग होतं इटलीच्या प्रसिद्ध चित्रकार जिओवनी ब्रागोलिन यांचं. या पेंटिंग मध्ये एक लहान मुलगा आहे ज्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना दिसतात. चेहऱ्यावर एक विचित्रच दुःख जाणवतं, कसली तरी भीती जाणवते. 1950च्या दशकात हे पेंटिंग बनवण्यात आलं होतं. त्यांनी केवळ हे एकच पेंटिंग बनवलं नव्हतं, तर त्यांनी या पेंटिंगची एक सिरीजच तयार केली होती. नंतर या पेंटिंगची इतकी क्रेज आली की याच्या जवळपास 50,000 प्रती छापण्यात आल्या. लोकांनी खूप उत्साहाने आपल्या घरातल्या भिंतीवर हे पेंटिंग लावायला सुरुवात केली. पण काही दिवसातच अनेक विचित्र घटना घडायला लागल्या. या पेंटिंगने जिओवनी ब्रागोलिन यांना खूप प्रसिद्धी आणि बक्कळ पैसाही मिळवून दिला, पण त्यासोबतच त्यांना आणखी एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे बदनामी. कारण हे चित्र जिथेही लावण्यात आलं तिथे विनाश झाला असं सांगण्यात येतं. हे चित्र ज्या ज्या घरांमध्ये होतं अशा अनेक घरात अचानक आग लागायला सुरुवात झाली. आगीनं सगळं घर जळून खाक व्हायचं. फर्निचर, पडदे, फोटो फ्रेम्स, कपडे, अगदीच सगळं. पण हे एकच पेंटिंग असं होतं जे कधीच जळत नव्हतं. या चित्राबद्दलच्या अनेक स्टोरीज प्रसिद्ध झाल्या. फायर ब्रिगेड मधील एका कर्मचाऱ्याने असं सांगितलं होतं की तो जवळपास 15 घरांमध्ये आग विझवायला गेला आणि प्रत्येक ठिकाणी त्याला हेच पेंटिंग दिसलं. म्हणजे जिथे जिथे हे पेंटिंग तिथे आग लागलीच म्हणून समजा, असं काहीच झालं होतं. मग मात्र लोक घाबरायला लागली आणि शेवटी लोकांनी आपल्या घरातून हे पेंटिंग काढून टाकलं. एका वृत्तपत्रानुसार हॅलोवीनच्या दिवशी शेकडो लोकांनी हे पेंटिंग बॉनफायर मध्ये जाळून टाकलं. आणि गंमत म्हणजे त्यानंतर अशा अपघाती घटना काही प्रमाणात कमी झाल्या असं सांगण्यात येतं. पण प्रश्न एकच आहे की खरंच हे पेंटिंग शापित होतं का, की ह्या सगळा निव्वळ योगायोग होता. काही तज्ञांचं असं मत आहे की या पेंटिंगवर खास लाकडी फ्रेम वापरली होती ज्यावर फायर रेझिस्टन्स कोटिंग होतं, त्यामुळे ते जळायचं नाही. पण लोकांच्या मनात मात्र त्या पेंटिंग बद्दल तेच मत कायम राहिलं. पण मंडळी, द क्राईंग बॉय हे एकटंच शापित पेंटिंग नाही आहे. जगात अशी अनेक पेंटिंग्स आहेत ज्यांच्याशी विचित्र, गूढ आणि भयावह गोष्टी जोडल्या गेल्यात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर पोर्ट्रेट ऑफ बेर्नार्डो दे गाल्वेज हे पेंटिंग एका स्पॅनिश कर्नलचं आहे. असं म्हणतात की या पेंटिंगला परवानगी न घेता फोटो काढला तर फोटो धुसर येतो आणि काहींना आजारपणाही येतो. पोर्ट्रेट ऑफ हेनरिएट्टा नेल्सन हे पेंटिंग एका वृद्ध बाईचं आहे. ज्या घरी हे पेंटिंग लावलं तिथे सतत विचित्र आवाज येतात, छायाचित्र हलताना दिसतात. मी नोव्हिया अर्थात माय गर्लफ्रेंड हे एक स्पॅनिश पेंटिंग आहे. लोक म्हणतात की या पेंटिंगकडे जास्त वेळ पाहिलं तर लोकांना डोकेदुखी, चक्कर, अशांतता अशा काहीशा समस्या जाणवतात. डेथ अँड द चाइल्ड या पेंटिंग मध्ये एक लहान मुलगी आणि तिच्या मागे तिच्या आईचा डेथ बेड आहे आणि ती मुलगी आपल्याकडे म्हणजे समोर अगदी घाबरून बघते. हे पेंटिंग जिथे लावलं तिथे मृत्यूच्या घटना घडल्याचं सांगितलं जातं. लव्ह लेटर्स या पेंटिंगमुळे अनेकांना झोपेत धडधड, घाबरणं, रात्री खूपच विचित्र स्वप्न पडणं असं काहीसं जाणवतं. द अँग्विश मॅन या पेंटिंग मध्ये लाल केशरी रंगात एक वेडसर चेहरा दाखवलाय. या पेंटिंग बद्दल असं म्हणतात की चित्रकाराने रंगात स्वतःचं रक्त मिसळलं होतं. हे पेंटिंग घरात ठेवताच रात्री ओरडण्याचे आवाज, छायाचित्र हलताना दिसणं या सगळ्या गोष्टी घडतात. कांट बी अ ब्राईड एनिमोर हे एक कोरियन पेंटिंग आहे ज्यात एका मुलीचं पोर्ट्रेट आहे जी स्वतःला नववधू म्हणवणं थांबवते. या पेंटिंगकडे पाहिल्यावर लोकांना रात्री झोप येत नाही आणि काहींना मानसिक त्रास सुरू होतो. द स्केरियस्ट पिक्चर ऑन द इंटरनेटवर अनेक लोकांनी हे चित्र पाहिल्यानंतर अस्वस्थता, डिप्रेशन यासारख्या गोष्टी त्यांच्यासोबत घडल्यात. द रेन वुमन रशियन कलाकाराने काढलेलं हे पेंटिंग एका स्त्रीचे, जिला बघताना लोकांना काहीतरी तिच्या डोळ्यातून ती बोलतेय असं वाटतं. हे पेंटिंग घरात ठेवलं की नकारात्मक ऊर्जा वाढते असा लोकांचा अनुभव आहे. पोगो द क्लाउन
जॉन वेन गेसी नावाच्या कुख्यात सिरियल किलरने हे पेंटिंग स्वतः काढलं होतं. लोक म्हणतात की या पेंटिंगकडे पाहिलं की अंगावर शहारे येतात आणि भयावह स्वप्न पडतात. द हँड्स रेझिस्ट हिम या पेंटिंग मध्ये एक मुलगा आणि त्याच्या बाजूला एक अंधारलेली बाहुली उभी आहे. मागे काचेतून हात पुढे येताना दिसतात. हे पेंटिंग जिथे जाईल तिथे लोकांचा अपघात, आजारपण किंवा विचित्र स्वप्नांचा त्रास होतो असं सांगितलं जातं. तर मंडळी, ही होती द क्राईंग बॉय आणि इतर शापित पेंटिंग्सची कहाणी. पण ज्याप्रमाणे भूत असतात की नसतात हा जितका वादाचा मुद्दा आहे, तितकंच हे सगळे पेंटिंग्स शापित आहेत की नाही हे सुद्धा गूढच आहे, ज्याचं उत्तर कोणाकडेच नाही. पण तुम्हाला काय वाटतं, हे पेंटिंग्स खरंच शापित असतील का? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग थ्रिलर गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.